अरे 2 रुपये दे रे मला, खर्चाला पान सुपारीला. 2 रुपयात 3 फायदे. स्वच्छ सुंदर बस, स्वच्छ सुंदर बस स्थानक आणि स्वच्छ सुंदर स्वच्छतागृह. जर तुम्ही एसटीनं प्रवास करत असाल तर आता परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे फक्त 2 रुपयांमुळे. तुमच्या प्रत्येकाकडून आता सरकार 2-2 रुपये घेणार आहे. तुमच्याकडून म्हणजे जे लोक एसटीने प्रवास करतात, एसटीचे प्रवासी, त्या प्रत्येकाकडून, तुम्ही महिला असू देत, पुरुष असू देत, तुम्ही 75 वर्षाच्या वरचे ज्येष्ठ नागरिक असू देत, प्रत्येकाकडून 2-2 रुपये एक्स्ट्रा घेतले जातील आणि त्याच्या बदल्यात हे 3 फायदे तुम्हाला मिळतील. तुमच्या बस स्वच्छ असतील. आपण पाहतो, आपण जेव्हा एसटीनं प्रवास करतो बऱ्याचशा बस घाणेरड्या असतात, अतिशय अस्वच्छ, धुराळा बसलेल्या. दुसरी गोष्ट, आपण ज्या बस स्थानकावर, ज्या एसटी स्टँडवर उतरतो, अहो बसावंसं वाटत नाही, जिकडे तिकडे पाहावं घाणच घाण. काही काही बस स्थानक याला अपवाद आहेत, परंतु मॅक्झिमम ती परिस्थिती आहे. आणि त्याहून बेकार परिस्थिती म्हणजे स्वच्छतागृहांची. स्वच्छतागृह म्हणजे टॉयलेट्स. त्या ठिकाणी तुम्ही बघा काय परिस्थिती आहे. अहो अर्जंटमध्ये तिथं जायला सुद्धा लोकांना नको वाटतं. लोक त्याला सोडून बाहेरच त्या ठिकाणी विसर्जन वगैरे करून टाकतात. आतमध्ये प्रचंड घाणेरडा वास असतो. आता एसटी महामंडळाचं म्हणणं असं आहे की एकतर आम्ही तोट्यात चाललोय, आमच्याकडे तितकासा पैसा नाही, आम्ही जे खाजगी कंत्राटदार नेमलेले आहेत, प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर्स, तर ते कामं व्यवस्थित करत नाहीत. आता आम्ही काय करू, हे कॉन्ट्रॅक्टर तुमच्याकडून जे पैसे घेत होते स्वच्छतागृह वापरण्यासाठी, कोणी 5 रुपये घेते, 10 रुपये घेते, त्यानंतर तुम्हाला आतमध्ये प्रवेश मिळतो, आतमध्ये जाणे, तुमचं विसर्जन वगैरे करून या, तर आता तुम्हाला तिथं पैसे द्यायची गरज नाही. 2 रुपये काय करा, प्रत्येकाने त्या ठिकाणी कंडक्टरला द्या आणि या सर्व सेवा तुम्हाला मिळणार. तुम्ही महिला असो, पुरुष असो, 65च्या वर किंवा 75च्या वर, आपण फ्रीमध्ये तिकीट आहे, प्रत्येकाने हे 2 रुपये द्यायचेच. आता काय व्हायला लागलंय, एसटी बसमध्ये वाहकासोबत जो कंडक्टर असतो, कंडक्टर सोबत लोक भांडू लागलेत. विशेष करून ज्या महिला आहेत की आम्हाला अर्ध तिकीट आहे, आणि जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत की आम्हाला 75च्या वरती फ्रीमध्ये एसटी प्रवास आहे, तर तुम्ही 2-2 रुपये कसं काय घेता. बरं, जे लोक द्यायला तयार आहेत त्यांच्याकडे सुट्टे नाहीत. आता काही जण म्हणतात आम्ही UPI वापरतो, नाही का, आम्ही काय करतो, ऑनलाईन पेमेंट करू. तर एसटी महामंडळाची जी साईट आहे ती क्रॅश झाली. त्या ठिकाणी ते UPI व्यवस्थित चाले नाही, त्या ठिकाणी पैसे ऑनलाईन देता येणार, सुट्टे पैसे नाही, ऑनलाईन द्यायला हे नाही, कंडक्टरकडे एवढे सुट्टे पैसे नाहीत. थोडक्यात थोडंसं एक 8-10 दिवस हे सगळं चालेल, त्यानंतर मात्र सगळं सुरळीत होणार आहे. थोडक्यात काय, 15 एप्रिल पासून याची सुरुवात झाली आहे आणि हळूहळू आता एसटी सुद्धा सुंदर होणार आहे, बस स्थानक स्वच्छ होणार आहेत आणि आता तुम्ही त्या टॉयलेटचा सुद्धा वापर करू शकता. एवढंच करा, पैसे द्या, परंतु त्या ठिकाणी स्वच्छतेचा आग्रह मात्र नक्की धरा. बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेमकी परिस्थिती काय आहे. प्रत्यक्ष एसटी मध्ये जाऊन 1 महिन्याभराने आपण चेक करू की खरोखर परिस्थिती बदलली आहे का, नाहीतर हे पण पैसे गेले ते पण. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब, फॉलो करा.